नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे स्वागत आहे तुमचं एका नव्या आणि अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, एकूण कॉलेजेस किती आहेत, कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत, त्या कॉलेजचा टायमिंग काय, त्या कॉलेजमध्ये फीज किती लागू शकते, ते मायनॉरिटी टाइप मध्ये आहे का, गव्हर्नमेंटचं एडेड आहे, नॉन एडेड आहे, म्हणजेच गव्हर्नमेंट कडून त्याला ग्रँट आहे का, किंवा विद्यार्थ्यांनी दिलेल्या फंड मध्ये ते कॉलेज चालतं, या आणि अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, ही कॉलेज लिस्ट पाहण्यासाठी कोणत्या कॉलेजला फीज किती आहे, त्या कॉलेजचा टायमिंग काय, त्या कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर, त्याचा ऍड्रेस, हे सर्व आपल्याला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की हा सर्व डेटा तुम्हाला मी ऑफिशियल वेबसाईटचा सांगणार आहे. माझ्या मनाचं तुम्हाला काहीही सांगणार नाही. तर सर्वात अगोदर तुम्हाला या cetcell.mahacet.org या वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. इथं आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात तर ऍडमिशन 2025-26 यावरती क्लिक कराल. जसं तुम्ही यावरती क्लिक कराल तर तुम्हाला LLB 3 इयर्स या ठिकाणी जायचं आहे. इथं तुम्ही जाल तर या ठिकाणी पहा, आता कॉलेज लिस्ट अप्रूव्ड कॉलेजेस हे आलेलं आहे. तर तुम्हाला कॉलेज लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अप्रूव्ड कॉलेजेस या टॅब वरती सिलेक्ट करायचं आहे. आता इथं तुम्ही काय करायचंय की तुमचं कॉलेज कुठल्या युनिव्हर्सिटी मध्ये आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की आता ILS हे जर मला पाहायचं असेल तर मी त्यासाठी काय करणार आहे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यावरती क्लिक करेन. त्यानंतर सिलेक्ट स्टेटस आहे तसं राहू देणार आहे, मीडियम आहे तसं राहू देणार आहे आणि सर्च करेन. जर तुम्ही इथं शॉर्टलिस्ट केलं की तुम्हाला गव्हर्नमेंट एडेड पाहिजे, गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडेड याच्यामध्ये फीज खूप कमी असते, तर तुम्ही त्याप्रमाणे एक एक इथं सिलेक्ट करून सर्च करू शकता. मीडियम मध्ये तुम्हाला सगळीकडे इंग्लिशच दिसणार आहे. आणि त्यानंतर सिलेक्ट कॉलेज टाइप, को एज्युकेशन आहे की फक्त गर्ल्स साठी आहे, ते तुम्ही इथं सर्च करू शकता. आता मी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी टाकलं, सर्च केलं, तर या युनिव्हर्सिटीमध्ये जितके काही कॉलेजेस आहेत त्या सर्वांची लिस्ट मला या ठिकाणी मिळणार आहे. मग त्यापैकी मला कुठलं पाहायचं आहे तर मला पाहायचं आहे ILS कॉलेज पुणे. तर आता इथं पहा, याची इनटेक टोटल कॅपॅसिटी 160 विद्यार्थ्यांची आहे. को एज्युकेशन म्हणजे मुलं आणि मुली एकत्र शिकू शकतात, गव्हर्नमेंट एडेड आहे, इंग्लिश मीडियम मध्ये तुम्हाला इथं टीचिंग होतं आणि त्या कॉलेजचं इथं नाव वगैरे आहे आणि कॉलेजचा नंबर आहे. मग आता या कॉलेजची फीज किती, टायमिंग काय ते पाहण्यासाठी इथे तुम्हाला आय सारखं डोळ्याचं बटन दिसतंय, त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जसं इथे क्लिक कराल तर सर्व माहिती त्या कॉलेजची येईल. हा कॉलेजचा कोड आहे. सोसायटी नेम कुठल्या सोसायटी अंतर्गत इस्टॅब्लिश झालंय, इंडियन लॉ सोसायटी कॉलेजचं नाव आहे. त्याचा ऍड्रेस देखील या ठिकाणी आहे. कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये आहे, कुठल्या सिटी मध्ये आहे, त्याचा पिनकोड तुम्हाला भेटून जाईल. युनिव्हर्सिटीला कुठल्या ऍफिलेटेड आहे तर इथे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे. इस्टॅब्लिश इयर आहे 1924, त्याची वेबसाईट तुम्हाला इथे भेटून जाईल. एनी कोर्स केस अगेन्स्ट दिस कोर्स, एखादी कोर्ट केस आहे का तर नाहीये. कॉलेजचा टायमिंग बघा, 7:15 ते 12:35 हा याचा टायमिंग आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर फोन नंबर दिलाय, ईमेल आयडी देखील या ठिकाणी दिलेला आहे. आता हे झाले बेसिक डिटेल्स. आता आपण पाहूयात की या ठिकाणी फीज वगैरे किती असते. आता इथं नॅक देखील तितकंच महत्वाचं आहे. कॉलेज अक्रेडिटेड नॅक म्हणजेच ही एक थोडक्यात रेटिंग देणारी एजन्सी आहे नॅक. ते कॉलेजचा परफॉर्मन्स कसा असतो त्यानुसार A, B, C असं ते ग्रेड देते. जसं आपलं मार्क असतं, आपण जर एक्झाम मध्ये परफॉर्मन्स करतो त्याप्रमाणे इथं हे ग्रेडिंग असते. तर A किंवा A पेक्षा चांगलं असेल ग्रेड तर जसं आपल्याला जास्त मार्क्स असतात तसं त्याची क्वालिटी आपण इथं ठरवू शकतो. त्यानंतर सायकल टू व्हॅलिडिटी 24/8/2024 दिलेला आहे. त्यानंतर बघा, परमनंट फॅकल्टी 6 आहेत, व्हिजिटिंग फॅकल्टी 30 आहेत, टेम्पररी फॅकल्टी 19 आणि सर्वात महत्वाचं आता इथं हॉस्टेल अवेलेबिलिटी आहे का तर बॉईज आणि गर्ल्स साठी आहे. इनटेक 190 ची आहे. हॉस्टेल फी देखील तुम्हाला इथे दिलेली आहे.
2,35,000 इतकी हॉस्टेलची फी आहे. जर तुम्हाला ते ऑफर होत असेल, तिथं तुम्ही राहू शकत असाल, परवडत असेल तर तुम्ही हॉस्टेलला देखील अप्लाय करू शकता. प्रिन्सिपल कोण आहेत त्यांचा फोन नंबर दिलाय आणि खाली सर्वात महत्त्वाचं जे दिलेलं आहे तुम्हाला, तर कोर्स डिटेल्स दिलेला आहे. गव्हर्नमेंट एडेड का आहे की नाही हे तुम्हाला इथे दिसून जाईल. त्याची इंटेक दिसेल आणि शेवटी इथं फीज जी आहे, ट्युशन फी 1500 आहे आणि अदर युनिव्हर्सिटी फी 39,875 आणि दोन्ही मिळून टोटल फी 41,375 आणि अप्रूव्ड कॅप 2025-26 मध्ये अप्रूव्ड आहे का? तर ते अप्रूव्ड आहे. त्याचमुळे या लिस्टमध्ये हे आलेलं आहे. यामध्ये जितके काही कॉलेज लिस्ट आहे ते सर्व यावेळेस प्रत्येक वर्षी अप्रूव्ह करून घ्यावं लागतं. तर ते अप्रूव्ह झालेलं आहे. आता इथं थोडीशी फी जास्त आहे. आपण एक दुसरं कॉलेज पाहूया. त्यासाठी परत आपल्याला कॉलेज अप्रूव्ड लिस्ट मध्ये जायचंय. आता समजा मला सोलापूरच्या कॉलेजचं पाहायचंय, तर मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी क्लिक करेन आणि त्यानंतर सर्च करेन. आता याच्यामध्ये टोटल 3-4 कॉलेजेस आहेत. आता इथं पहा, मी यापैकी हे गव्हर्नमेंट एडेड 2 कॉलेज आहेत आणि 2 अनएडेड आहेत. तर इथं आता या कॉलेजवरती DGB दयानंद लॉ कॉलेज सोलापूर इथं क्लिक करतोय. याची देखील सर्व बेसिक माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळेल. इस्टॅब्लिश केव्हा झालेला आहे, त्यानंतर को एज्युकेशन आहे का, गव्हर्नमेंट एडेड आहे का, त्यानंतर टायमिंग बघा 8:20 ते 12:45 टायमिंग आहे. नॅक ॲग्रीगेटेड सी ग्रेड आहे. त्यानंतर पर्मनंट फॅकल्टी, व्हिजिटिंग फॅकल्टी आणि त्यानंतर हॉस्टेल अवेलेबिलिटी. तर इथे हॉस्टेल फी फक्त 14,500 आहे. टोटल इनटेक बॉईज साठी 50 आहे, गर्ल्स साठी 60 आहे. आणि यानंतर प्रिन्सिपलचं नाव दिलेलं आहे आणि कोर्स डिटेल्स मध्ये पहा तुम्ही, तर मायनॉरिटी वगैरे नाही आहे इथं. मायनॉरिटी असेल तर तुम्हाला या ठिकाणी दिसून जातं. जर तुम्ही लिंग्विस्टिक मायनॉरिटी वगैरे मध्ये असाल तर त्या प्रकारच्या मायनॉरिटी मध्ये तुम्ही ऍडमिशन मध्ये प्रेफरन्स देऊ शकता. ते आहे का नाही तुम्हाला इथे दिसेल. आणि ट्युशन फी 1500 आहे, युनिव्हर्सिटी फी 1770 आणि इथं फक्त तुम्हाला 3270 म्हणजे 3270 इतकीच फी, नॉमिनल फी तुम्हाला इथं आहे. त्यामुळे प्रत्येक कॉलेजची फी ही वेगळी आहे. प्रत्येक कॉलेजची इनटेक वेगळी आहे. मायनॉरिटी कोटा असेल नसेल अशी सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते. आणि कॉलेज ऑप्शन देण्यापूर्वी ही सर्व माहिती तुम्हाला पाहून घ्यायची आहे आणि त्यानंतरच कॉलेज ऑप्शन द्यायचे आहेत. आणि कॉलेज ऑप्शन कसे द्यायचे, ते कसे द्यायचे असतात ते ऍक्च्युली आणखी सुरू झालेले नाहीयेत. परंतु सुरू झाल्यानंतर कसे द्यायचे त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि याच व्हिडिओ मध्ये वरती पहा, आय सेक्शन मध्ये तुम्हाला ती दिसून जाईल. तर त्यावरती एकदा क्लिक करून कुठली काळजी घ्यायची, कशा प्रकारे ऑप्शन द्यायचे हे तुम्ही चेक करून घेऊ शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करतो. आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.